हाय, आपण आज पाहूयात मायक्रो लर्निंग प्रोग्राम कसं क्रिएट करू शकतो. तर टीचर्सच्या लॉगिनवरून MLP म्हणजेच मायक्रो लर्निंग प्रोग्राम क्रिएट करायचे 3 मार्ग आहेत. पहिला, तुम्ही इकडे डावीकडे पाहू शकता मायक्रो लर्निंग म्हणून एक टॅब आहे. तिकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता ऑलरेडी लिस्ट ऑफ MLPs आहेत जे आधी क्रिएट केलेले आहेत. जर तुम्हाला नवीन MLP क्रिएट करायचे असेल तर इथे न्यू प्रोग्राम म्हणून बटन आहे, तिकडे क्लिक केल्यानंतर तुम्ही हे सगळं इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर MLP क्रिएट करू शकता. दुसरा मार्ग आहे होम पेजवर जाऊन उजवीकडे तुम्ही बघू शकता तिकडे मायक्रो लर्निंग म्हणून एक टॅब आहे क्विक लिंक्समध्ये. यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली जे आधीचं पेज आहे मायक्रो लर्निंगचं ते ओपन होईल आणि इथून पण तुम्ही मायक्रो लर्निंग प्रोग्राम असाइन करू शकता. आणि थर्ड, तुम्ही इकडे ॲक्टिव्हिटी समरी म्हणून आहे होम पेजवरती. तिथे न्यू पोस्ट म्हणून एक बटन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता असाइन अ MLP म्हणून एक ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर परत ही MLPची विंडो ओपन होईल. आता आपण एक MLP क्रिएट करून बघूया. तर मी इथे मायक्रो लर्निंगवरती क्लिक करते आणि न्यू प्रोग्राममध्ये जाऊन एक नवीन MLP क्रिएट करते. तर नेम ऑफ द MLP मी लिहिते मॅथ्स न्यू MLP. इथे सेक्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल, बोर्ड सिलेक्ट करावा लागेल, नंतर क्लास सिलेक्ट करावं लागेल, सब्जेक्ट आणि चॅप्टर. नंतर तुम्हाला इथे दिसेल प्रॅक्टिसेस, व्हिडिओज अँड सिनॉप्सिस. इथून तुम्ही कोणतेही प्रॅक्टिसेस सिलेक्ट करू शकता, व्हिडिओ सिलेक्ट करू शकता आणि सिनॉप्सिस पण सिलेक्ट करू शकता. हे सगळं इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर इथे असाइन म्हणून एक बटन आहे, ते क्लिक केल्यानंतर तुम्ही इकडे बघाल तर आपलं मॅथ्स न्यू MLP क्रिएट झालेलं आहे. इकडे उजवीकडे एक तुम्हाला बटन मिळेल, तिकडे लिहिलेलं आहे व्ह्यू मोर. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळेल की किती स्टुडंट्सनी हे MLP अटेंड केलेलं आहे, अपियर केलेलं आहे. तर आताच आपण ही MLP क्रिएट केलेली आहे, म्हणून एक पण स्टुडंट्सनी ही MLP सध्या तरी अटेम्प्ट नाही केली आहे. पण जर तुम्ही बघाल मी ओल्ड MLP एक ओपन करते. त्याच्यात तर ही MLP तुम्ही बघू शकाल, ह्या स्टुडंटने ही MLP अटेंड केलेली आहे, म्हणून इकडे टिकमार्क आणि ग्रीनमध्ये हे दाखवत आहे, त्याचा स्कोअर दाखवत आहे आणि त्याचा पर्सेंटेज दाखवत आहे. सो या प्रकारे तुम्ही MLP असाइन करू शकता टीचर्स लॉगिनमधून. थँक्यू.